नारायण त्रिनेत्रधारी अर्धचंद्रभाळी जटा गंगाधारी व्याघ्र चर्म आसने शिळा देव कैलासावरी बैठला उमा पार्वती देव कैलासावरी बैठला उमा पार्वती सती शिवभोळा हाती त्रिशूळ सर्वांगाला चिता बसणं भोलेनाथ शिवशंभो ध्यान सोडा प्रभू ध्यान सोडा ब्रह्मपुत्र नाथाचा प्रणाम स्वीकार करावा प्रभू प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण प्रणाम मुनिवर्य मुनिवर्य आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण बोला कोणती शुभ वार्ता घेऊन आला नारायण नारायण प्रभू सागर मंथनाच्या वेळी देव आणि दानव यातून समुद्रातून अमृत कळश बाहेर काढले त्यावेळी समुद्राच्या तळाशी असणारा शेषनाग त्याचे प्राण वाचवण्यासाठी समुद्रामध्ये विष सोडले ते आपण ग्रहण करतात आपला कंठ निळा दिसू लागला म्हणून आपणास निळकंठेश्वर असे म्हणतात परंतु नारायण काय बोलायचे ते कष्ट बोला कोड्यात बोलून आपण आम्हाला नेमके काय सूचित करू पाहता प्रभू त्रैलोक्यपती तर आपण आहात आणि आम्ही आपणापासून काय लपवणार परंतु नारायण आपल्या काळजी शेषनागाचे कुठं दिसत नाही आम्ही ध्यानस्थ बसलो असता शेषनाग तुझे कैलास पर्वत सोडून भ्रमण करत असावे परंतु शेषनागाबद्दल प्रश्नाचं विधान का बरे करता शेषनाग तुम्हाला भेटले होते का ओहो कुठे आहे ते नागराज प्रभू त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झाला आहे आणि तो सर्वत्र हाकार फैलवत आहे नारायण अच्छा एवढी मोठी घमेंडी चला तर पाहूया ते ना नारायण नारायण या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणाची जावे हो सद्गुरु शरणाची जावे हे मानवा सद्गुरु शरणाची जावे
शिव महादेवांची आराधना होते. नारायण महादेवाचा त्याग करून आम्ही आमच्या स्वतःच्या स्थानी मागले. आता वाट पाहून आपल्याला याची कल्पना आली कशी? यापुढे आम्ही आमच्या भक्तांना स्वतः नावाचे आशीर्वाद देणार आहोत. अरे नारदा, ही पृथ्वी आमच्या मुळे स्थिर आहे. नारायण पण हो राजे, आपण या राजाचे नगरीचे राजे होण्यासाठी आपल्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ हे जिंकून घ्यावे लागेल. नारायण नारायणाचं नाव घेऊन नागराजाचा अपमान केलाय. यापुढे तुलाही आमच्या नामास्मरण करावं लागेल. नाही तर तुला तुझी आपल्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ हे जिंकून घ्यावे लागेल, तरच आपल्या नावाचा जय जयकार होईल. नारायण नारायण अखंड त्रिभुवन जिंकून अखंड त्रिभुवनाचा अधिपती होणं. अरे हे आवर सोपा मार्ग सुचव. राजे, आपण देवांवर सॉरी करून त्यांना आपले दास बनवा, तरच आपल्या नावाचा जय जयकार होईल. नारायण नारायण नारदा, देवावर स्वारी करून स्वर्गाचा अधिपती होईल. जाऊन संपूर्ण देवावर स्वारी करून देवाला हितवर बांधून घेऊन येतो. या आपण नागराज शेषशाही पाहायला. नारदा, पांडुलिक राहत आहे तर आपल्या सुमधुरवाणीने नाग दरबार मंत्रमुग्ध होऊ दे. नारायण नारायण स्वह माझे नाव
इंद्रपुरी आलो स्वह माझे नाव इंद्रपुरी आलो इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी हो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी हो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी आणि अशा तऱ्हेने ब्रह्मपुत्र नारद शेष नागाच्या भेटीनंतर देवलोकामध्ये झालेला शेष महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा गर्व झालेला हा शेष हे माझे अहंकारी जाणे निरंकारी राहतो निरंकारी माझा मी हे माझे अहंकारी जाणे निरंकारी हे माझे अहंकारी जाणे निरंकारी राहतो निरंकारी माझा मी हो माझा मी राहतो निरंकारी माझा मी या मुनिवर्य, या इंद्र दरबारी आपले स्वागत आहे. या इंद्रदेवी आपण कसे काय येणे केले? प्रभू शिवशंकराचे गायकी शेषनाग त्याला त्याच्या स्थानाचा फार गर्व झाला आहे आणि तो सर्वत्र आकार फैलवत आहे आणि तो ईश्वरीत आहे. नारायण नारायण या आपण आम्ही नारायण नारायण
शेषनाग देवलोकी देवांवरती स्वारी करून जातो माझा प्रतिका प्रत्यक्ष पृथ्वी ही माझ्यामुळे स्थिर आहे. तुम्ही सर्व काही समजलं म्हणजे तुम्हाला बांधून नेऊन पहिले गाव राजाच्या वांगी राजस्थानी करतो. हे नागराज, आपण श्री महादेवांचे गण आहात म्हणून आम्ही आपणास क्षमा करतो, परंतु ही गर्वाची भाषा सोडून आपण महादेवास शरण जा. अरे इंद्र देवा वाचन बंद कर. अरे महादेव नाही तर मग सर्व देवांपेक्षा हा नाग राजा सर्व श्रेष्ठ पराक्रमी आहे. हे नागराज, बाबा श्री नारायणच्या आसन स्थानात आपला गर्व पाहून आम्हाला आपला खेद वाटतो. अरे बाबा देवा, हे तुझ्या तत्वज्ञान ऐकायला हवं नाही. माझा दास म्हणून माझी सेवा कर, नाही तर दोन हात करण्याचा अशा तऱ्हेने महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा गर्व झालेला असते. प्रत्यक्ष देवलोकी देवादिदेव इंद्रावरती स्वारी करून देवांना युद्धाचं आव्हान करू लागतो. माझा बघ रसिका, प्रत्यक्ष पृथ्वी माझ्यामुळे स्थिर असावी असा समज शेष नागाचा होता. माझ्यामुळे महादेवाचं स्थान ढळ असं गर्वाची भाषा करणारा शेष देवलोकी देवांवरती स्वारी करून गेला. सर्वत्र हाहाकार वाजवला. आपल्या पराक्रमाला देवालाही त्यांना पराभूत केलं. पण माझा प्रतिका देवदेवतांमध्ये आणि शेष नागामध्ये झालेली ही लढत शेष नागाचे गर्व आहे. शेष नागाचे गर्व आहे. शेष नागाचा भयभीत होऊन शेष नागाच्या पराक्रमाला भयभीत होऊन ते पळोती पळत सोडले. किती लोके हाहाकार वाजवला. पण माझा प्रतिका महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा गर्व झालेला असते. देवाचा प्रार्थना करत भयभीत झालेले देव श्री गणेशाची आराधना करू लागतात. महादेवा, महादेवा, आपल्या गळ्यातील श्रेष्ठ झाला, तुला त्याच्या स्थानाचा फाशी गर्व झालाय, तर यावर आपणच मार्ग शोधा. देव हो, माझ्या गळ्यातील शेष नागाला फार गर्व झाला आहे. त्याचे गर्वहरण लवकरच होईल. परंतु देव हो, शेष नागाचे गर्वहरण माझ्या हाती नसून गौरीसूत श्री गजानन यांचा आपण धावा करावा, हेच विधीचे विधान आहे. प्रणाम देव हो, प्रणाम. बैसून गरुडावरी भक्तांचा कैवारी. बैसून गरुडावरी भक्तांचा कैवारी. उठी सिंदुराची शोभे सर्वांगाला. मोतियाच्या माळा
देव हो, आपण त्याची मुळी चिंता करू नका. तो गर्वानं आंधळा झालेला शेषनाग, त्याचा मी समाचार घेतो. आपण निर्धास्त राहा देव हो, आपण निर्धास्त राहा. अच्छा तर अहंकाराला आंधळा झालेला शेष ब्रह्मांडाचा नायक, असा पृथ्वीचा मालक श्री गणेश याच्यावरती पराक्रम करून आपल्या पराक्रमाची भाव पाडण्यासाठी साक्षात गणरायावरती स्वारी करून गेला. शेष नागाचे गर्वहरण, शेष नागाचे गर्वहरण. मग काय बात होती का? उत्पन्न झालेला शेष श्री गणेशाला युद्धाचे आव्हान करू लागला. अरे गणेश, तू आला काय? देवाचा देवीचा देव मानून देव आहे. महादेव कोणा देवीला बोलवतोय? काय शेष नागा, अरे तू गर्वानं आंधळा झाला आहेस म्हणून माझी ओळख तुला पटली नाही. काहीच हरकत नाही. एवढी जर का तुला घमेंड असेल तर कर माझ्याशी 2 हात. गणेश, अरे हा नाग कशाला? तुम्हाला नागन आहे घेतो बोलून. अरे हा नाग ना, हे नाग ना. गणेशाची युद्ध खेळण्यासाठी हा गणा बोलावून घेत. काय बाब रसिका, कैलासवासी सिंधू गावडे युद्धाचे आव्हान करू लागला. शेष नागाचे गर्वहरण. काय बाब रसिका, गणेश पुराणातील ही पौराणिक कथा लोकशाही रसिका, प्रत्यक्ष नाग श्री गणेशावरती आक्रमण करू लागला. श्री गणेश आणि श्री शेषनाग हा गणामध्ये सुंदर युद्ध सुरू झालं. शेषनाग आपल्या नागगणासह गणेशावर आक्रमण करू लागला. गणेशाशी युद्ध करू लागला. शेष नागाचे गर्वहरण, शेष नागाचे गर्वहरण, शेष नागाचे गर्वहरण. गण पराभूत झाल्यानंतर प्रत्यक्ष शेषनाग विश्वाचा अधिपती श्री गणेश, या सृष्टीचा मालक श्री गणेशाची 2 हात देऊ लागला. गर्वासमोर गर्वाची भाषा करणारा हा शेष अहंकाराला आंधळा झाला. श्री गणेशाची ओळख पटलेला महादेवाचे सुपुत्र पार्वती सोप श्री गणेशाशी युद्ध करू लागले. पण काय बाब रसिका, गर्वाला आंधळा झालेला हा शेष
हे शेष नागा, खऱ्या अर्थानं तुझं गर्व हरण झाले आणि म्हणून तुला माझी ओळख पटली आहे. हे शेष नागा, तुझ्या अहंकारामुळे महादेवानेच जरी तुझा त्याग केला असला तरी तू मला शरण आला आहेस, म्हणून यापुढे मी तुला माझ्या उदरावरती धारण करत आहे. यापुढे मी तुला माझ्या उदराभोवती धारण करत आहे. माझ्या बरोबर त्या सृष्टीमध्ये तुझेही पूजन केले जाईल. हे शेष नागा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा. तथास्तु शेष.